हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण CSS या प्रोग्रामिंग लँग्वेजबद्दल शिकत आहोत. यामध्ये मी याही अगोदर CSSच्या प्रॉपर्टीजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मग त्यामध्ये CSSच्या नक्की प्रॉपर्टीज कोणत्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीज आपण कशा पद्धतीने CSS विथ HTML या कोडिंग लँग्वेजमध्ये कशा पद्धतीने आपण टाईप करू शकतो आणि टाईप केलेल्या त्या प्रॉपर्टीजचं आपल्याला कशा पद्धतीने आउटपुट मिळतं हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. यामध्ये आपण काय पाहिलं ते रिव्हिजन बघूयात की टेक्स्ट प्रॉपर्टीज पाहिल्या म्हणजे तुम्ही टेक्स्टला कलर अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर फॉन्ट प्रॉपर्टी पाहिलेली आहे. फॉन्ट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता, फॉन्टची साईज चेंज करू शकता. ज्या पद्धतीने आपण टेक्स्टला डेकोरेशन करू शकतो, टेक्स्टला अलाइनमेंट देऊ शकतो, त्याच पद्धतीने फॉन्ट प्रॉपर्टीमध्ये आपण फॉन्टचा स्टाईल चेंज करू शकतो. फॉन्ट म्हणजे तुम्हाला कोणती हँडरायटिंग स्टाईल हवी आहे टेक्स्टला तेही आपण चेंज करू शकतो. बॅकग्राऊंड प्रॉपर्टीचा आपण यूज केलेला आहे की आपल्याला बॅकग्राऊंड कलर कशा पद्धतीने वेबपेजला अप्लाय करता येईल. नंतर आपण बॉर्डर प्रॉपर्टी पाहिली, त्यामध्ये आपण कशा पद्धतीने आपल्या वेबपेजला बॉर्डर अप्लाय करू शकतो म्हणजे सॉलिड, डॉटेड. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की सेम मार्जिन प्रॉपर्टीजबद्दल आपण पाहिलेलं आहे. मार्जिनमध्ये काय केलं की मार्जिनच्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत, टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन याबद्दल पण आपण पाहिलेलं होतं. आणि काल मी तुम्हाला आउटलाईन प्रॉपर्टी एक्सप्लेन केलेली होती, थेअरी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि त्याही वेळेला मी बोलले होते की आपण आज याचं ॲक्च्युअल प्रॅक्टिकल पाहणार आहोत. तर आज आपण आउटलाईन प्रॉपर्टीज CSSमध्ये ज्या आउटलाईन प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजचा कशा पद्धतीने आपण CSS कोडिंगमध्ये यूज करू शकतो ते प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तर हे पहा, हे समोर आहे नोटपॅड पेज. या नोटपॅडमध्येच मी काय केलेलं आहे, CSSचा कोड विथ HTML टाईप केलेला आहे. आता जसं की आपण आउटलाईन प्रॉपर्टीज पाहतोय, सो मी या बॉडी टॅगमध्ये जिथे हा P टॅग यूज केलेला आहे, हा P टॅग म्हणजे पॅराग्राफ टॅग, या P टॅगसाठी मला आउटलाईन अप्लाय करायची आहे. मग ती आउटलाईन कशी हवी आहे, त्याची विड्थ किती हवी आहे, त्याचा कलर कोणता हवा आहे किंवा त्याची स्टाईल कोणती हवी आहे हे मी इथं ॲज अ P सेक्टरच्या अंडर म्हणजे काय तर मला या पॅराग्राफ टॅगमधील इन्फॉर्मेशनला फक्त आउटलाईन अप्लाय करायची आहे. म्हणून मी या स्टाईल टॅगनंतर फक्त P हे लेटर टाईप केलेलं आहे. P टॅग टाईप करायचा नाही, फक्त P हे लेटर तुम्हाला ॲज अ सेक्टर म्हणून टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर हे ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि या ओपनिंग कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये इथे तुम्हाला ह्या आउटलाईनच्या प्रॉपर्टीज डिफाईन करायच्या आहेत. म्हणजे काय तर आउटलाईनच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. आपण काल ऑलरेडी पाहिलेलं आहे की आउटलाईन विड्थ, आउटलाईन कलर आणि आउटलाईन स्टाईल. आता आउटलाईन विड्थ मला किती हवी आहे, 10 पिक्सेल. आउटलाईनचा कलर कोणता हवा आहे तर ग्रीन आणि आउटलाईनची स्टाईल कोणती हवी आहे, डॉटेड. अशा पद्धतीनं मी पॅराग्राफच्या टॅगमध्ये जी काही इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे त्या इन्फॉर्मेशनला मला हे सर्व इफेक्ट्स द्यायचे आहेत. म्हणून मी हे ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या अंडर आउटलाईन प्रॉपर्टीज डिफाईन केलेल्या आहेत. नंतर स्टाईल टॅग एंड केलेला आहे, हेड टॅग एंड केलेला आहे, ॲक्च्युअल बॉडी टॅग स्टार्ट करून इन्फॉर्मेशन टाईप केलेले आहे आणि एंड ऑफ बॉडी टॅग आणि एंड ऑफ HTML टॅग. आता ही फाईल मी सेव्ह करते. जसं की तुम्हाला माहिती आहे आपण फाईल कशा पद्धतीने सेव्ह करतो, तर फाईल टॅबवरती क्लिक करून मी सेव्ह ॲज ऑप्शन हा सिलेक्ट करते. सेव्ह ॲज ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर ही सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स, हा डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये इथे फाईल नेम बाय डिफॉल्ट .txt तुम्हाला इथं दिसून येईल. ते आपण बॅकस्पेसने डिलीट करूया आणि तुम्हाला त्या फाईलला कोणतं नाव द्यायचं आहे तर मला द्यायचं आहे आउटलाईन प्रॉपर्टी. सो आउटलाईन प्रॉपर्टीज .html. मी माझ्या फाईलला नाव काय दिलेलं आहे, आउटलाईन प्रॉपर्टीज .html आणि ही माझी फाईल मी D ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे. मी C ड्राईव्हमध्ये माझी फाईल सेव्ह करत नाही आहे. मी हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्या ज्या वेळेला मी HTMLचे व्हिडिओज बनवलेले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की
आपण ज्यावेळेला एखादी HTMLची फाईल सेव्ह करतो ती सी ड्राईव्हमध्ये किंवा डेस्कटॉपवरती किंवा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करू नका. सी ड्राईव्ह सोडून इतर कोणते लोकल डिस्क ड्राईव्ह तुमच्या PC मध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये असतील त्यातील एका ड्राईव्हमध्ये तुम्ही तुमची फाईल .html एक्सटेन्शननी सेव्ह करू शकता. म्हणजेच प्रथम तुम्ही तुमच्या फाईलला नाव द्या, त्याच्यानंतर विदाऊट स्पेस डॉट एंटर करा आणि त्याच्यानंतर HTML हे लेटर टाईप करा आणि सेव्ह. माझी ही फाईल सेव्ह झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही, ते आउटलाईन प्रॉपर्टीज हे फाईलला नाव आलेलं आहे. आता मी माझी फाईल सेव्ह केली. आता आपण आउटपुट कशा पद्धतीने चेक करू शकतो. जसं की मी प्रत्येक वेळेला सांगत असते की सर्च बॉक्समध्ये तुम्हाला रन टाईप करायचं आहे आणि तिथून रन सिस्टीम सिलेक्ट करायचे. ज्यावेळेला तुम्ही रन टाईप करा सर्च बॉक्समध्ये त्यावेळेला रन ॲप ज्यावेळेला ऑप्शन सिलेक्ट कराल त्यावेळेला हे रन ॲप डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि या रन ॲपमध्ये इथे तुम्हाला ओपनच्या पुढे हा जो टेक्स्ट बॉक्स आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोणत्या ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह केलेली आहे त्याचं फक्त लेटर टाईप करा. मी माझी फाईल D ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे म्हणून मी इथे D टाईप करते. आता मी ते D टाईप केलं आहे तर D ड्राईव्हमध्ये माझ्या ज्या काही HTMLच्या फाईल्स आहेत त्या सर्व फाईल्स तुम्हाला इथे दिसतील. यामध्ये माझी फाईल कोणती आहे तर आउटलाईन प्रॉपर्टीज माझी फाईल आहे. ही पहा आउटलाईन प्रॉपर्टीज .html ही मी आत्ता माझी फाईल सेव्ह केलेली आहे. आता ही फाईल मी सिलेक्ट करते. तुम्ही एक लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमची फाईल D ड्राईव्हमध्ये सेव्ह न करता E ड्राईव्हमध्ये किंवा F ड्राईव्हमध्ये सेव्ह केले असेल तर या बॉक्समध्ये तुम्हाला D लेटरच्या ऐवजी E किंवा F हे लेटर टाईप करावं लागेल. ज्या ड्राईव्हमध्ये तुम्ही तुमची फाईल सेव्ह केलेली आहे त्या ड्राईव्हचं लेटर टाईप करा. कोणत्या नावाने फाईल सेव्ह केलेली आहे डायरेक्ट त्या फाईलचं नाव या बॉक्समध्ये टाईप करू नका. D ड्राईव्हमध्ये मी माझी फाईल सेव्ह केलेली आहे म्हणून मी प्रथम D हे लेटर टाईप केलं. त्याच्यानंतर माझ्या जेवढ्या काही फाईल्स D ड्राईव्हमध्ये अवेलेबल आहेत त्या सर्व फाईल्समधून रिसेंटली मी आत्ता कोणती फाईल माझी सेव्ह केली, कोणत्या नावाने सेव्ह केली ती फाईल त्या लिस्टमधून मी सिलेक्ट केली. ती सिलेक्ट केलेली फाईल इथे तुम्हाला D/outline properties .html अशा पद्धतीने ते दिसते. आता मी या ओके ऑप्शनवरती क्लिक करते. येस, तुमच्या लक्षात येईल की आउटलाईन म्हणजे काय तर कंटेंटच्या बाजूला तुम्हाला आउटलाईन डिस्प्ले करायची असेल तर ही तुम्ही कंटेंटच्या बाजूला आउटलाईन डिस्प्ले करू शकता. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या वर्डला आउटलाईन अप्लाय झालेली नाही. हे माझं H1 आहे. या H1ला आउटलाईन डिस्प्ले झालेली नाही आहे. तर मी P टॅगच्या अंडर जी काही इन्फॉर्मेशन टाईप केलेली होती फक्त त्याच इन्फॉर्मेशनला त्याच कंटेंटच्या बाजूला ही आउटलाईन डिस्प्ले झालेली आहे. हा पहा माझा कोड आणि इथे हा H1 आहे टॅग. या H1 टॅगसाठी मी आउटलाईन प्रॉपर्टी डिफाईन केलेली नाही. तर कोणत्या P म्हणजे काय तर या पॅराग्राफ टॅगमध्ये जी काही इन्फॉर्मेशन मी टाईप केलेली आहे फक्त त्याच इन्फॉर्मेशनच्या बाजूला आउटलाईन डिस्प्ले झाली पाहिजे. म्हणून या माझ्या आउटलाईनच्या या आउटपुटमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या बाजूला आउटलाईन दिसत नाही आहे तर ती फक्त बाकी कंटेंटलाच आउटलाईन डिस्प्ले झालेली आहे. याला आपण म्हणतो आउटलाईन प्रॉपर्टीज. आउटलाईन प्रॉपर्टीज कशासाठी यूज करतात, आपल्या कंटेंटच्या बाजूला जर आपल्याला आउटलाईन डिफाईन करायची असेल, डिस्प्ले करायची असेल तर आउटलाईन प्रॉपर्टीचा यूज होतो. आता इथून तुम्ही आउटलाईन प्रॉपर्टीचा इथे ग्रे कलर मी दिलेला आहे, इथून तुम्ही तो कलर चेंज पण करू शकता. मी डॉटेड ग्रीनच्या ऐवजी इथं रेड कलर आणि डॉटेड लाईनच्या ऐवजी मी सपोज इथे सिलेक्ट करते सॉलिड. ही माझी फाईल Ctrl+S या शॉर्टकट कीने मी माझी फाईल सेव्ह करते आणि ब्राउझर ओपन करून फक्त मी काय करणार आहे, इथे हे आहे रिफ्रेश, या रिफ्रेशवरती क्लिक करते. येस, तुमच्या लक्षात आलं असेल मी आउटलाईनचा कलर चेंज केलेला आहे ॲज वेल ॲज त्याची स्टाईलसुद्धा चेंज केलेली आहे. कलर रेड करून त्याची स्टाईल मी डॉटेडच्या ऐवजी सॉलिड हे सिलेक्ट केलं. त्याच्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीने आउटपुट मिळालेलं आहे. आता सेम तसंच तुम्हाला जर या
H1ला सुद्धा अप्लाय करायचं असेल तर फक्त एकच करावं लागेल, तुम्हाला इथे फक्त H1 ॲड करावं लागेल, किंवा आपण इथे Pच्या ऐवजी H करूयात, H1. आणि आपण पाहूयात आपल्याला आउटपुट कशा पद्धतीने मिळते. फाईल मी सेव्ह करते आणि ब्राउझरमध्ये येऊन फक्त मी माझी फाईल रिफ्रेश करते. येस, तुमच्या लक्षात आलं असेल, मी स्टाईल टॅगच्या अंडर इथे Pच्या ऐवजी H1 हे टाईप केलं, म्हणजे आता मला या पॅराग्राफच्या ऐवजी फक्त H1च्या या हेडिंगच्या बाजूलाच मला आउटलाईन हवी आहे. म्हणून मी त्या स्टाईल टॅग नंतर H1 हे सेक्टर ॲज अ सेक्टर डिफाईन केलं आणि त्यामध्ये या प्रॉपर्टीज आहे अशा घेतलेल्या आहेत. आणि ही माझी फाईल सेव्ह केली तर काय झालं, सुरुवातीला आपल्याला या खालील इन्फॉर्मेशनला आपल्याला आउटलाईन डिस्प्ले झालेली होती, आणि आता मी ते चेंज केलं आणि H1 केल्यामुळे H1 हे माझं हेडिंग लेवल होतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला हा बॉक्स डिस्प्ले झालेला आहे किंवा ही आउटलाईन डिस्प्ले झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही H1 आता इथं मी मिक्स करते, P ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, आणि त्याच्यामध्ये मी या प्रॉपर्टीज कॉपी पेस्ट करते, कॉपी Ctrl+C, आणि याच्यामध्ये मी पेस्ट करून कर्ली ब्रॅकेट क्लोज करते. ही माझी फाईल मी सेव्ह करते आणि फक्त कलर चेंज करते. इथे मी ग्रीन घेते, ग्रीन, आणि सॉलिडच्या ऐवजी पुन्हा आपण डॉटेड घेऊयात, आणि फाईल माझी सेव्ह करते आणि फक्त ब्राउझरमध्ये येऊन मी रिफ्रेश करते फाईल. येस, म्हणजेच काय, ॲट अ टाईम तुम्ही वेगवेगळ्या कंटेंटला वेगवेगळी आउटलाईन अप्लाय करू शकता. मी ते फर्स्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला सॉलिड आउटलाईन विथ रेड कलर अप्लाय केलेले आहे, आणि P म्हणजे पॅराग्राफ टॅगच्या अंडर जी काही इन्फॉर्मेशन टाईप केलेली होती त्या इन्फॉर्मेशनला मी डॉटेड विथ ग्रीन कलर आउटलाईन अप्लाय केलेली होती. म्हणून हे आपल्याला अगदी परफेक्ट असं आउटपुट मिळालेलं आहे. सेम कोड तुम्ही तुमच्या घरच्या PCवरती ट्राय करा, सेम कोड तुम्ही टाईप करा, सेव्ह करा व्यवस्थित .html एक्सटेन्शननी, आणि ती तुमची फाईल तुम्ही रन करा रन कमांडनी, आणि तुम्हाला योग्य ते आउटपुट नक्कीच मिळेल. म्हणजे काय तर मी आजच्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला H1 साठी सुद्धा, म्हणजे या बॉडी टॅगच्या अंडर जी काही मी H1 टॅगमध्ये इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनला सुद्धा आउटलाईन अप्लाय केलेली आहे, ॲज वेल ॲज पॅराग्राफ टॅगमधील इन्फॉर्मेशनला सुद्धा मी आउटलाईन अप्लाय केलेली आहे, वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळे स्टाईल यूज करून. तर अशा पद्धतीने तुम्हीही सेम प्रॅक्टिकल घरी PCवरती करू शकता आणि तुम्हाला नक्कीच सेम या पद्धतीने आउटपुट मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनेलवरती जर नवीन असाल तर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.